नमस्कार, मैत्रेयमध्ये आपलं स्वागत आहे. आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लॉचा सिलेबस कव्हर करतोय आणि त्यामधला पहिला कोर्स आपण निवडलाय कॉन्स्टिट्यूशनल लॉ 1 आणि त्याच्या पहिल्या मॉड्यूलमधलं तिसरा पॉईंट आज आपण समजून घेणार आहोत. पहिले 2 पॉईंट्स आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये समजून घेतलेले आहेत. तर पहिला पॉईंट कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या संदर्भातला होता आणि दुसरा कॉन्स्टिट्यूशनल लॉ अँड कॉन्स्टिट्युशनॅलिझम आणि कॉन्स्टिट्यूशनल लॉ आणि कॉन्स्टिट्युशनॅलिझममधला फरक पण आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. आता आपण पाहणार आहोत सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. काय अशी ठळक वैशिष्ट्ये आहेत भारतीय संविधानाची ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊयात. यामध्ये 15 पॉईंट्स आहेत, त्यामुळे हे एक डिस्क्रिप्टिव्ह आन्सर लिहिण्यासाठी फार उपयुक्त असा व्हिडिओ असणार आहे आणि त्याचबरोबर असा क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये येऊ शकतो की व्हॉट आर एक्सप्लेन सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो चला आज आपण बघूयात. पहिलं आपलं सेलियंट फीचर आहे लेंदियस रिटन कॉन्स्टिट्यूशन. बघा, भारताचं संविधान हे सर्वात मोठं म्हणजेच विस्तृत असं लिखित संविधान आहे. ओके, लिखित म्हटलंय. काही संविधान हे अनरिटन सुद्धा आहेत, जसं की यूकेचं कॉन्स्टिट्यूशन आहे, आणि रिटन जसं की इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आणि USA चं कॉन्स्टिट्यूशन. ओके, लेंदियस खूप मोठं आहे, बल्की आहे. बघा, कॉम्प्रिहेन्सिव्ह डॉक्युमेंट आहे भारताचं संविधान. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द लॉंगेस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड. कॉम्प्रिहेन्सिव्ह, सगळं काही कव्हर करणारं, सगळं काही सामावून घेणारं, असं भरपूर प्रोव्हिजन्स असलेलं असं एक बल्की डॉक्युमेंट आहे. टोटल आर्टिकल्स अँड शेड्यूल्स. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ओरिजिनली हॅड 395 आर्टिकल्स, 22 पार्ट्स अँड 8 शेड्यूल्स. आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली पाहिली होती आणि कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने जो फायनल ड्राफ्ट साईन केला होता त्यामध्ये काय काय होतं? प्रिॲम्बल होतं, त्याचबरोबर 395 आर्टिकल्स होते, 22 पार्ट्स होते आणि 8 शेड्यूल्स होते. पण आता 448 आर्टिकल्स आहेत, 25 पार्ट्स आहेत आणि 12 शेड्यूल्स आहेत. ओके, डिटेल्ड प्रोव्हिजन. बघा, भारताच्या संविधानामध्ये काहीच असं सांगितलंय रँडमली आणि सोडून दिलंय असं नाही आहे. तर सगळ्या गोष्टी एकदम डिटेल्ड वेने, विस्तृत प्रकारे, एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रकारे एक्सप्लेन केलेले आहेत. कव्हर्स फंडामेंटल राईट, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, ड्युटीज, स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशियरी कसं काम करणार, त्याचं स्ट्रक्चर कसं असणार, पार्लमेंट कसं काम करणार, मग पार्लमेंटचं स्ट्रक्चर कसं असणार, सगळ्या गोष्टी एकदम डिटेल्ड वेने भारताच्या संविधानामध्ये कव्हर केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिटेल्स सुद्धा व्यवस्थित दिलेले आहेत. फंडामेंटल राईट्स असतील, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असतील, कुठलीच गोष्ट अशी फक्त सांगून सोडून नाही दिलेली, तर त्या सगळ्या प्रोव्हिजन्स एकदम एक्सप्लेन केलेल्या आहेत. इन्क्लुझिव्ह टुवर्ड्स डायव्हर्सिटी. आपण पाहिलं होतं इश्यूज बिफोर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली हा पॉईंट पहिल्या व्हिडिओमध्ये. तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की डायव्हर्सिटी हा एक इश्यू होता, बरोबर. पण याच डायव्हर्सिटीच्या बाबतीत कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने शोधलेलं सोल्युशन काय होतं? तर हा इन्क्लुझिव्हनेस होता. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली या सगळ्या डायव्हर्सिटीबद्दल इन्क्लुझिव्ह होती. सो कॉन्स्टिट्यूशनमध्ये आपल्याला हा इन्क्लुझिव्हनेस दिसून येतो. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन लेंथ रिफ्लेक्ट्स इट्स इन्क्लुझिव्हनेस टुवर्ड्स डायव्हर्सिटी. बघा, एवढ्या सगळ्या भाषिक विविधतेला सामावून घ्यायचं आहे, एवढ्या सगळ्या कल्चरल डायव्हर्सिटीला सामावून घ्यायचं आहे, एवढे सगळं हे सांस्कृतिक विविधता आहे. मग ह्या सगळ्याला सामावून घेणारं हे जर कॉन्स्टिट्यूशन असेल तर ते बल्की असणारच आहे. त्यात सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्यात, त्यामुळे लेंदी आहे. ओके, इनकॉर्पोरेटिंग डिटेल्ड प्रोव्हिजन्स ऑफ लिंग्विस्टिक, कल्चरल अँड कम्युनिटी राईट्स, एन्शुरिंग रिप्रेझेंटेशन अँड प्रोटेक्शन फॉर ऑल सेक्शन्स ऑफ सोसायटी. सगळ्या सेक्शन्सना बरोबर घेऊन चालणारं आणि प्रत्येक सेक्शनबद्दल डिटेल्ड प्रोव्हिजन असणारं असं हे इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणून ते लेंदियस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन इन द वर्ल्ड आहे. दुसरं आपलं फीचर आहे, सेलियंट फीचर आहे, ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी. बघा, भारताच्या संविधानामध्ये बदल करता येतात का? हो, करता येतात. आपल्याला माहिती आहे 368 आर्टिकल बदल करता येतात. पण काही मुद्द्यांच्या बाबतीत भारताचं संविधान हे रिजिड आहे आणि काही मुद्द्यांच्या बाबतीत ते फ्लेक्झिबल आहे. रिजिड म्हणजे काय? तर बदल करता येऊ शकतात पण ते तितकेसे सोप्या पद्धतीने करता येणार नाहीत. आणि
फ्लेक्झिबल म्हणजे काय? असे काही मुद्दे की ज्यांच्यावरती हाफ ऑफ द मेंबर्स ऑफ पार्लमेंटनी प्रेझेंट अँड वोटेड केलं, आपलं अनुमोदन दिलं, तर काय होईल, तर ते बदल सहज होतील असे. त्यामुळे इंडियाचं कॉन्स्टिट्यूशन हा ब्लेंड आहे रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटीचा. हे अमेंडमेंटच्या रिलेटेड आहे. blend of rigidity and flexibility. Amendment of the constitution, rigidity and flexibility is refers to the amendment process of the constitution. The constitution of India can be amended through simple majority. म्हणजे जसं मी आता सांगितलं की half of the members of the parliament ने प्रेझेंट अँड वोटेड केलं, म्हणजे आपली सहमती दर्शवली एखाद्या प्रोव्हिजनला, एखाद्या अमेंडमेंटला, तर ती अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनमध्ये होईल. ओके. स्पेशल मेजॉरिटी आणि रॅटिफिकेशन बाय स्टेट. आता ह्या दोन्ही गोष्टींवरून आपल्याला कळतं की भारताचं संविधान हे रिजिड आहे काही मुद्द्यांच्या बाबतीत. कारण इथे बघा 2/3 मेंबर्स ऑफ द पार्लमेंट प्रेझेंट अँड वोटेड नी आपली सहमती द्यायला हवी आहे, किंवा आपलं काय करायला पाहिजे, अनुमोदन द्यायला हवं एखाद्या अमेंडमेंटसाठी. तर तेव्हा हे स्पेशल मेजॉरिटी अँड 50% ऑफ मेंबर्स ऑफ पार्लमेंट. तर मग एवढी सगळ्यात आमच्या ह्या स्पेशल मेजॉरिटीमध्ये आहे. आणि रॅटिफिकेशन ऑफ स्टेटमध्ये तर स्टेट सुद्धा इन्वॉल्ड आहेत. 50% ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्लीजनी पण म्हणायला हवं आहे, आणि प्लस स्पेशल मेजॉरिटी पण असायला हवी आहे. तर मग हे सगळं रॅटिफिकेशन ऑफ बाय स्टेट, म्हणजे हे तुम्हाला कळतं हे किती कॉम्प्लिकेटेड होत चालली ही प्रोसेस. का? कारण हे जे मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये स्टेटचा सुद्धा कन्सर्न आहे, त्यामुळे त्यांना सुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे अमेंडमेंट करत असताना काही मुद्दे फ्लेक्झिबल आहेत जे सिम्पल मेजॉरिटीने पास होतात, त्या अमेंडमेंट सिम्पल मेजॉरिटीने पास होतात, आणि काही मुद्द्यांच्या बाबतीत कॉन्स्टिट्यूशन रिजिड आहे. आता रिजिड फॉर फंडामेंटल ॲस्पेक्ट्स. कुठले मुद्दे आहेत ज्याच्या बाबतीत कॉन्स्टिट्यूशन एकदम रिजिड आहे? Provisions related to federal structure, fundamental rights and judiciary require a special majority and sometimes state ratification. बघा, फेडरल स्ट्रक्चरच्या रिलेटेड काही तुम्हाला जर बदल करायचा असेल कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर स्टेटचा कन्सर्न पण लागणार आहे ना, मग त्यामुळे स्टेट रॅटिफिकेशन सुद्धा लागेल. अशा महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी, फंडामेंटल जे काही ॲस्पेक्ट्स असतील, त्या ॲस्पेक्ट्समध्ये जर बदल करायचे असतील तर ते इतक्या सहजासहजी करता येणार नाहीत. म्हणजे जो संविधानाचा मूळ ढाचा आहे तो ढाचा बिघडता कामा नये याची तरतूद आपल्या संविधानामध्ये केलेली आहे. ओके. त्याच्यानंतर फ्लेक्झिबल फॉर ऑर्डिनरी प्रोव्हिजन्स. जसं आता आपण बघितलं की काही प्रोव्हिजन्सच्या बाबतीत एकदम फ्लेक्झिबल आहे. सर्टन प्रोव्हिजन्स कॅन बी अमेंडेड बाय अ सिम्पल मेजॉरिटी ऑफ पार्लमेंट, लाईक क्रिएशन ऑफ न्यू स्टेट्स. आर्टिकल 3 अंडर नवीन स्टेट तयार करायचं आहे, सिम्पल मेजॉरिटीने करता येईल. हाफ ऑफ द मेंबर्स ऑफ द पार्लमेंट प्रेझेंट अँड वोटेड केलं, झालं. ठीक आहे. ज्युडिशियल रिव्ह्यू. बघा, एन्श्युअर कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स डू नॉट व्हायोलेट द बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रीन कोणत्या केसमध्ये डिस्कस झालं होतं? केशवानंद भारती केस 1973. तर आता हे ज्युडिशियल रिव्ह्यू काय आहे? तर ज्युडिशियरी हे एन्श्युअर करेल की ज्या काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स होतील 368च्या अंडर, ज्या काही कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट्स होतील त्या संविधानातल्या ज्या काही संविधानाचं जे काही बेसिक स्ट्रक्चर आहे, मूळ ढाचा आहे, त्या मूळ ढाच्याला व्हायोलेट करणार नाहीत, बाधा आणणार नाहीत. ह्याची जबाबदारी कोण घेईल? ज्युडिशियल रिव्ह्यू घेईल. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की भारताचं संविधान हे ब्लेंड आहे रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटीचा. चला, आपला थर्ड पॉईंट आहे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. बघा, डेमोक्रेटिक कंट्रीमध्ये 2 फॉर्म असतात गव्हर्नमेंटचे. एक असतं पार्लमेंटरी फॉर्म आणि दुसरं असतं प्रेसिडेन्शियल फॉर्म. तर भारताने कुठला फॉर्म स्वीकारलाय? पार्लमेंटरी फॉर्म स्वीकारलेला आहे. वेस्टमिनिस्टर मॉडेल हे जे काही मॉडेल आहे, हे मॉडेल पार्लमेंटरी सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट दॅट ओरिजिनेटेड इन द युनायटेड किंगडम अँड हॅज बीन अडॉप्टेड बाय मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया, कॅनडा अँड ऑस्ट्रेलिया. कुठे ओरिजिनेट झालं हे वेस्टमिनिस्टर मॉडेल? इंग्लंडमध्ये झालं, युनायटेड किंगडममध्ये झालं, आणि मग ते इतर देशांनी, इतर कंट्रीजनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं. त्यातला एक होता इंडिया. तो इंडियाने पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द
गव्हर्नमेंट स्वीकारले. भारतामध्ये काय आहे, एक वन सेंट्रल पार्लमेंट आहे कंपोज्ड ऑफ 2 हाऊसेस. पार्लमेंट कशा कशाची बनते, प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा, लोअर हाऊस आणि अप्पर हाऊस. तर मग हे 2 हाऊसेस कुठले आहेत, लोकसभा अँड राज्यसभा, विच इज सुप्रीम लॉ मेकिंग ऑथॉरिटी ऑफ द कंट्री. भारताची सुप्रीम लॉ मेकिंग ऑथॉरिटी, लॉ बनवणारी ऑथॉरिटी म्हणजे पार्लमेंट एकच आहे. प्रत्येक स्टेटसाठी वेगळी वेगळी पार्लमेंट नाहीये. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आपण स्वीकारलेला आहे. पण प्रत्येक स्टेटमध्ये स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह स्टेट्समध्ये स्वतःच्या अशा लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज आहेत. आता बघा 3 लिस्ट असतात. कोणत्या 3 लिस्ट असतात, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कंकरंट लिस्ट. आता युनियन लिस्टमध्ये जे काही टॉपिक दिलेले असतात त्या टॉपिकवरती पार्लमेंट म्हणजे सेंट्रल ऑथॉरिटी लॉ बनवते, पार्लमेंट लॉ बनवतं. स्टेट लिस्टमध्ये जे काही सब्जेक्ट दिलेले आहेत त्या सब्जेक्टवरती लॉ बनवायचं काम कोण पार पाडतं, तर स्टेटची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली पार पाडते. आणि कंकरंट लिस्टमध्ये दोन्ही, ओके, दोन्ही म्हणजे स्टेट आणि सेंटर दोघंही त्याच्यावरती त्या लिस्टमधल्या सब्जेक्ट्सवरती लॉ बनवू शकतात. ईच स्टेट हॅज इट्स ओन लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड काउन्सिल इन सम स्टेट्स विच इज रिस्पॉन्सिबल फॉर मेकिंग लॉज स्पेसिफिक टू दॅट स्टेट. ओके, स्टेटची लेजिस्लेटिव्ह असेंब्ली काय करते, तर त्या रिस्पेक्टिव्ह स्टेटसाठी लॉ बनवण्याचं काम करते. इन द पार्लमेंटरी सिस्टीम द एक्झिक्युटिव्ह इज अ पार्ट ऑफ अँड रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. बघा USA प्रेसिडेन्शियल फॉर्म आहे. तर त्या प्रेसिडेन्शियल फॉर्ममध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह हे एकमेकांना रिलेटेड नसतात, एकमेकांचा पार्टही नसतात आणि रिस्पॉन्सिबलही नसतात. पण एक्झिक्युटिव्हमध्ये जे प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स येतात, बघा तेच प्राईम मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर हे लेजिस्लेचरमध्ये पण आहेत इंडियात, पार्लमेंटमध्ये सुद्धा हीच लोक बसतात. म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे सेपरेट नाही आहे लेजिस्लेचरपासून. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हमधली माणसं सारखी आहेत. एक्झिक्युटिव्ह इज अ पार्ट ऑफ अँड रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. हे एकमेकांवरती डिपेंडेंट किंवा एकमेकांशी रिलेटेड असे आहेत, कारण ही पार्लमेंटरी सिस्टीम आहे. पण USA कुठली सिस्टीम आहे, प्रेसिडेन्शियल सिस्टीम आहे. आणि तिथे असं नाही आहे, तिथे स्ट्रिक्ट सेपरेशन ऑफ पॉवर आहे. इन द प्रेसिडेन्शियल सिस्टीम, बघा खालीच तो पॉईंट दिलाय, द एक्झिक्युटिव्ह मीन्स प्रेसिडेंट इज सेपरेट फ्रॉम द लेजिस्लेचर. प्रेसिडेंट हा लेजिस्लेचरचा पार्ट नसतो. पण आपण जसं पाहिलं की भारताच्या पार्लमेंटमध्ये पार्लमेंट बनतेच कुणाची, तर प्रेसिडेंट, लोकसभा आणि राज्यसभा यांची मिळून. त्यामुळे इथे काय आहे, इथे स्ट्रिक्ट सेपरेशन नाही आहे, सेपरेट नाही आहे, तर पार्ट अँड रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर आहे. चला आता आपला चौथा पॉईंट, चौथं फीचर, चौथं वैशिष्ट्य काय आहे, फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस. भारतामध्ये फेडरल सिस्टीम आहे म्हणजे स्टेटकडे काही पॉवर आहे आणि सेंटरकडे काही पॉवर आहे. स्टेट आणि सेंटरमध्ये हे डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. पण इथे काय दिलं, युनिटरी बायस. म्हणजेच इंडिया जी आहे ना, इंडियाची जी फेडरल सिस्टीम आहे ती क्वाझी फेडरल आहे असं म्हटलं जातं. प्रोफेसर के.सी. वेयर डिस्क्राइब India as a quasi-federal state, meaning that the Indian Constitution has characteristics of both federal and unitary government. Unitary government मध्ये काय असतं, सगळी पॉवर ही सेंटरकडे असते, ओके. आणि फेडरल सिस्टीममध्ये काय असतं, डिव्हिजन ऑफ पॉवर्स असते स्टेट आणि सेंटरमध्ये. पण इंडियाच्या बाबतीत डिव्हिजन ऑफ पॉवर आहे. स्टेट, आता आपण पाहिलं की 3 लिस्ट आहेत, त्यातल्या स्टेट लिस्टवरती कायदे बनवण्याचं काम कोण करतं, स्टेटच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज करतात. म्हणजे स्टेटकडे काही पॉवर्स आहेत, पण इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला युनिटरी बायसनेस दिसून येतो. आता बघा याच्या मागे एक पार्श्वभूमी पण आहे. कोणती पार्श्वभूमी आहे, एक हिस्ट्री असते, तुमच्या देशाला चालवणारी एक हिस्ट्री असते. आपल्याला काही आलेले हिस्टॉरिकल एक्सपिरियन्सेस असतात. भारताचं संविधान जेव्हा बनत होतं तेव्हा भारत एका मोठ्या धक्क्यातून जात होता. तो धक्का होता फाळणीचा धक्का, ओके. एक देश तुटताना आपण बघितलंय. त्यामुळे आपल्याला एक गोष्ट समजली होती की सेंटर स्ट्रॉंग असायला हवं, नाहीतर मग अजून अशा घटना घडतील.
आणि स्टेट फुटण्याचे किंवा स्टेट फुटून वेगळे होण्याचे वगैरे प्रकार घडतील. सो आपल्याला हे टाळायचं होतं, त्यामुळे हा युनिटरी बायस आपल्या ह्या फेडरल सिस्टीममध्ये दिसून येतो. स्ट्रॉंगर सेंटर आहे इंडियामध्ये. द युनियन गव्हर्नमेंट हॅज मोर पॉवर दॅन स्टेट्स. युनियन गव्हर्नमेंटकडे जास्त पॉवर आहे. रेसिड्युअरी पॉवर्स रेस्ट विथ द सेंटर. आता बघा 3 लिस्ट असतात, युनियन, स्टेट आणि कंकरंट. पण या तीनही लिस्टमध्ये न येणारा सब्जेक्ट म्हणजे जो रेसिड्युअरी असेल सब्जेक्ट, तो त्या सब्जेक्टवरती लॉ बनवण्याचं काम कोण करतं, तर सेंटर करतं, पार्लमेंट करते. ठीक आहे, आर्टिकल 248 मध्ये हे दिलेलं आहे. पार्लमेंट कॅन लेजिस्लेट ऑन स्टेट लिस्ट सब्जेक्ट अंडर स्पेशल कंडिशन. नॅशनल इम्पॉर्टन्सच्या काही कंडिशन्स आल्या, स्पेशल कंडिशन्स आल्या, तर स्टेट लिस्टवरच्या सब्जेक्टवरती सुद्धा कायदा बनवण्याचा अधिकार कुणाकडे आहे, आर्टिकल 249 अंडर सेंटरकडे आहे, पार्लमेंटकडे आहे. त्यामुळे आपल्याला इथेच कळून येतं की किती स्ट्रॉंग सेंटर आहे. त्यानंतर इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. बघा 3 प्रकारच्या इमर्जन्सीज असतात. क्रायसिसची सिच्युएशन येऊ शकते एखाद्या देशावरती, आणि मग ह्या क्रायसिसमध्ये आपण फेडरल स्ट्रक्चरचा विचार नाही करू शकत फार, कारण एखाद्या देशावरती जर संकट आलंय, वॉर झालंय किंवा, तर तेव्हा तुम्ही पार्लमेंटचं सेशन भरवून स्टेटला कन्सर्न करणं, स्टेटला विचारणं तुम्हाला काय वाटतं, असं आपण नाही करू शकत. याचा मग फारच समस्या येतील अजून. त्यामुळे जर नॅशनल इमर्जन्सी असेल तर सेंटर अज्युम करतं कंप्लीट कंट्रोल, पूर्ण कंट्रोल सेंटरकडे जातो, स्टेटकडे काही उरत नाही. प्रेसिडेंट्स रूल. आता प्रेसिडेंट्स रूल ह्याला स्टेट इमर्जन्सी असं सुद्धा म्हणतात. काय असतं प्रेसिडेंट्स रूल? जेव्हा एखाद्या स्टेटमध्ये कॉन्स्टिट्यूशनला धरून राज्यकारभार होत नाहीये असं प्रेसिडेंटला वाटतं, तेव्हा प्रेसिडेंट रूल त्या स्टेटमध्ये लागू केला जातो. आता बघा हे प्रेसिडेंटला कसं वाटेल, कसं कळेल, तर प्रत्येक स्टेटमध्ये सेंटरचा एक एजंट असतो. कोण एजंट? गव्हर्नर. तर हा जो गव्हर्नर असतो तो सेंटरचा एजंट म्हणून, सेंटरचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून प्रत्येक स्टेटमध्ये अपॉइंट केलेला असतो. तर हे जे गव्हर्नर असतात ते कळवतात प्रेसिडेंटला की ह्या स्टेटमध्ये हा जो काही कारभार चाललेला आहे तो संविधानाला धरून नाही. मग प्रेसिडेंट काय करतो? प्रेसिडेंट काय करतात तर प्रेसिडेंट रूल लागू करतात, म्हणजेच स्टेट इमर्जन्सी लागू करतात. आता यामध्ये काय होतं? अलाउज डिसमिसल ऑफ स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंट डिसमिस होतं आणि तिथे सेंटरचा कंट्रोल येतो. फायनान्शियल इमर्जन्सी. फायनान्शियल इमर्जन्सी म्हणजे काय? 360 सेंट्रल कंट्रोल ओव्हर स्टेट फायनान्सेस. सगळा कंट्रोल जो असतो फायनान्सेसचा तो कुणाकडे जातो? सेंटरकडे जातो. अगेन सेंटर इथं स्ट्रॉंग असलेलं आपल्याला दिसून येतं. गव्हर्नर ॲज अ सेंटर्स रिप्रेझेंटेटिव्ह. मी आत्ताच सांगितलं, अपॉइंटेड बाय प्रेसिडेंट. प्रेसिडेंटनी गव्हर्नरला अपॉइंट केलेलं असतं प्रत्येक स्टेटमध्ये. अँड ॲक्ट ॲज द युनियन्स एजंट. युनियनच्या एजंटप्रमाणे तो काम करतो. कॅन रिकमेंड प्रेसिडेंट्स रूल इन स्टेट. तो प्रेसिडेंट रूलसाठीची शिफारस करू शकतो. ठीक आहे, रिकमेंडेशन देऊ शकतात प्रेसिडेंटला गव्हर्नर. ठीक आहे, आता आपण 5th पॉईंट बघूयात. आपला 5वं वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं, ते म्हणजे सेपरेशन ऑफ पॉवर्स. सेपरेशन ऑफ पॉवर्स. 3 ऑर्गन्स आहेत गव्हर्नमेंटचे, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी. कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ. लेजिस्लेचर काय काम करतं? कायदेमंडळ नावावरूनच कळतंय, कायदे बनवण्याचं काम करतं लेजिस्लेचर. एक्झिक्युटिव्ह काय काम करतं? लेजिस्लेचरने बनवलेले कायदे इम्प्लिमेंट करण्याचं काम करतं. आणि ज्युडिशरी या कायद्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, सिटिझन्सचे राईट्स प्रोटेक्ट करण्याचं काम करतं, न्याय देण्याचं काम करतं न्यायमंडळ. ठीक आहे, ऑपरेट्स इंडिपेंडेंटली फ्रॉम वन अनदर. आता हे तिन्ही ऑर्गन्स इंडिपेंडेंटली काम करतात. हे कशासाठी गरजेचं आहे? प्रिव्हेन्शन ऑफ पॉवर कॉन्सन्ट्रेशन. आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2nd पॉईंट जेव्हा आपण पाहत होतो आपल्या मॉड्यूलमधला, तेव्हा एक कॉन्सेप्ट डिस्कस केली होती, ती होती कॉन्स्टिट्युशनॅलिझम. आता बघा हे कॉन्स्टिट्युशनॅलिझम काय असतं? पॉवरचं कॉन्सन्ट्रेशनलाच कॉन्स्टिट्युशनॅलिझमचा विरोध असतो. म्हणजे लिमिटेड गव्हर्नमेंट सुचवतं कॉन्स्टिट्युशनॅलिझम. सो आपल्याला जर कॉन्स्टिट्युशनॅलिझम इम्प्लिमेंट करायचं असेल, आणायचं असेल, तर काय करावं लागेल? आपल्याला जर घटनात्मक वाद
प्रस्थापित करायचं असेल तर काय करावं लागेल, प्रिव्हेन्शन ऑफ पॉवर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. पॉवरच्या कॉन्सन्ट्रेशनला आळा घालावा लागेल. एकाच ठिकाणी सगळ्या पॉवर देऊ शकत नाही, कारण लॉर्ड ॲक्टन काय म्हणतो, पॉवर टेंड्स टू करप्ट ॲब्सोल्युटली अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट, पॉवर टेंड्स टू करप्ट अँड ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सो the separation of power prevents any branch from becoming too powerful, ensuring that no organs dominates the other. It established a system of checks and balances. एकमेकांवरती चेक अँड बॅलन्स ठेवण्याची सिस्टीम एस्टॅब्लिश होते. कशामुळे, सेपरेशन ऑफ पॉवर्समुळे. फ्लेक्झिबल अप्रोच बघा, युनायटेड स्टेट्समध्ये स्ट्रिक्टचं काय आहे, स्ट्रिक्ट आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स. म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरी एकमेकांशी अजिबात कनेक्टेड नाही आहेत, एकदम स्ट्रिक्टली सेपरेटेड आहेत. वेअर द सेपरेशन ऑफ पॉवर इज मोर रिजिड अँड क्लिअरली डिफाईन्ड. आणि एकदम क्लिअरली सांगितलं की यांच्याकडे ह्या पॉवर्स असतील, लेजिस्लेचरकडे, एक्झिक्युटिव्हकडे ह्या पॉवर असतील आणि ज्युडिशरीकडे या पॉवर्स असतील. एकमेकांशी काही संबंध नाही, विथ स्ट्रिक्ट डिस्टिंक्शन बिटवीन द ब्रांचेस. पण इंडिया काय फॉलो करतो, इंडिया फॉलो अ मोर फ्लेक्झिबल अप्रोच. इंडियाचा अप्रोच हा थोडा फ्लेक्झिबल असा अप्रोच आहे. ठीक आहे. इन इंडिया द एक्झिक्युटिव्ह इज अ पार्ट ऑफ द लेजिस्लेचर. इंडियामध्ये एक्झिक्युटिव्ह हा लेजिस्लेचरचाच पार्ट आहे. जसं आपण मगाशी पाहिलं, कारण आपण कुठली सिस्टीम फॉलो करतो, पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट फॉलो करतो, किंवा पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आपण ॲक्सेप्ट केलेला आहे. त्यामुळे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंटमध्ये एक्झिक्युटिव्ह इज अ पार्ट अँड रिस्पॉन्सिबल ऑफ द लेजिस्लेचर. द प्राईम मिनिस्टर अँड द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आर द मेंबर ऑफ द पार्लमेंट. पार्लमेंटमध्ये हे PM आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स पण असतात. मीनिंग दे आर पार्ट ऑफ लेजिस्लेटिव्ह प्रोसेस. ते लेजिस्लेटिव्ह प्रोसेसमध्ये पण असतात, कायदे बनवण्याच्या प्रोसेसमध्ये पण असतात. द ज्युडिशरी इन इंडिया इज इंडिपेंडंट अँड हॅज द पॉवर टू एक्सरसाइज ज्युडिशियल रिव्ह्यू. आणि ज्युडिशरी ही एकदम इंडिपेंडंट आहे. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचा कुठलाही दबाव ज्युडिशरीवर नाही आहे. त्यामुळे न्याय देण्याचं काम जे आहे ते खूप व्यवस्थित पार पडतं, फेअर, फ्री अँड फेअर मॅनरमध्ये पार पडतं. आणि हे इंडिपेंडंट आहे आणि पॉवर टू एक्सरसाइज ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे लेजिस्लेचरने जर काही अनकॉन्स्टिट्युशनल कायदा आणला जो कॉन्स्टिट्यूशनला धरून नाही आहे, प्रोव्हिजन्सला धरून नाही आहे, तर ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून काय करेल ज्युडिशरी, त्याला विरोध करेल, त्याला थांबवेल. ठीक आहे. तर आपण हे 5 पॉईंट झाले. आता आपण 6वा पॉईंट बघूयात. आपला 6वा पॉईंट आहे इंडिपेंडंट ज्युडिशरी. आत्ताच आपण ज्युडिशियल रिव्ह्यू पाहिलं, तर मग तसंच इंडिपेंडंट ज्युडिशरीची पण फार जास्त गरज आहे. आणि फ्री फ्रॉम एक्सटर्नल प्रेशर. ओके, ज्युडिशरी फ्री फ्रॉम एक्सटर्नल प्रेशर असणं फार जास्त गरजेचं आहे. कारण ज्युडिशरीचं काम काय आहे, न्याय देण्याचं काम आहे. जर न्याय द्यायचा असेल, जर न्याय एखाद्याला मिळावा असं वाटत असेल, तर ज्युडिशरीने फ्री असणं, इंडिपेंडंट असणं, कोणत्याही प्रकारचा लेजिस्लेचरचा किंवा एक्झिक्युटिव्हचा किंवा कुठल्याही मिनिस्टरचा ज्युडिशरीवर दबाव असता कामा नये. The concept of independent judiciary refers to the principle that judiciary means court and judges should be free from interference, control and influence. कोणाच्याही कंट्रोलपासून फ्री असे हे सगळे जे काही कोर्ट आणि जजेस आहेत ते असले पाहिजेत. बाय द अदर ब्रांचेस ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे कुठल्याही ब्रांचचा पण त्याच्यावरती कंट्रोल नको आहे आणि एक्सटर्नल प्रेशरसुद्धा कोणत्याही प्रकारचं नको आहे. सिग्निफिकन्स ऑफ, त्यामुळे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय प्रोव्हिजन आहे, इंडिपेंडंट ज्युडिशरीची प्रोव्हिजन आहे. सिग्निफिकन्स ऑफ द ज्युडिशियल इंडिपेंडन्स काय आहे महत्त्व, तर दिस इंडिपेंडन्स इज इसेन्शियल फॉर एन्शुरिंग द रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ मीन्स काय, इक्वॅलिटी बिफोर लॉ, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ अँड प्रीडॉमिनन्स ऑफ लिगल स्पिरिट. म्हणजेच रूल ऑफ लॉ, सगळीकडे कायद्याचं राज्य जर प्रस्थापित करायचं असेल, सगळे कायद्यासमोर समान आहेत आणि या सगळ्या गोष्टी जर आपल्याला एन्श्युअर करायच्या असतील, तर इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी अत्यंत महत्त्वाचं आहे. सेफगार्डिंग इंडिव्हिज्युअल्स राईट, जे इंडिव्हिज्युअल्सचे राईट्स आहेत ते जर वाचवायचे असतील, इंडिव्हिज्युअलला जे फंडामेंटल राईट्स मिळतात किंवा जे काही लीगल राईट्स मिळतात ते जर आपल्याला सेफगार्ड करायचे असतील, तर आपल्याला काय लागेल, इंडिपेंडन्स ऑफ ज्युडिशरी लागेल. अँड इन्शुरिंग फेअरनेस अँड इम्पार्शियलिटी इन द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस. न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला फेअरनेस आणि इम्पार्शियलिटी लागेल.
सगळे कायद्यासमोर समान आहेत. हे प्रिन्सिपल जर आपल्याला वाढवायचं असेल, जोपासायचं असेल, तर भारतीय संविधानातलं हे इंडिपेंडंट ज्युडिशरीचं प्रिन्सिपल अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आता आपण आपल्याला पुढचं सेलियंट फीचर बघूयात, ते म्हणजे इंडिपेंडंट एजन्सीज. आताच आपण ज्युडिशरी पाहिली, इंडिपेंडंट ज्युडिशरी. आता आपण पाहूयात इंडिपेंडंट एजन्सीज. इम्पार्शलिटी. आता ह्याच्या एजन्सीज असतात त्या क्रिएट केलेल्या असतात कॉन्स्टिट्यूशन थ्रू किंवा पार्लमेंट त्या क्रिएट करते. कशासाठी? टू फंक्शन इंडिपेंडेंटली विदाऊट इंटरफिअरन्स फ्रॉम एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर. लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्हचा कुठलाही इंटरफिअरन्स या ब्रांचेसमध्ये, या एजन्सीजमध्ये होणार नाही, हे पाहण्यासाठी किंवा हे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी पार्लमेंट किंवा कॉन्स्टिट्यूशनने काही एजन्सीज, इंडिपेंडंट एजन्सीज एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या आहेत? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, responsible for the preparation of electoral rolls and the conduct of elections to parliament and state legislature and the elections of the president and the vice president of India. भारतभरामध्ये जेवढ्या काही निवडणुका होतात त्या निवडणुका फ्री, फेअर, इम्पार्शियल आणि एकदम इम्पार्शियल वेने पार पडायला हव्यात म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे. ही एक इंडिपेंडंट एजन्सी तयार करण्यात आलेली आहे. भारतातल्या सगळ्या निवडणुकांच्या बाबतीतली जबाबदारी ही या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे असते. मग इलेक्टोरल प्रिपेअर करण्यापासून ते पूर्ण कंडक्ट ऑफ इलेक्शन्सपर्यंत सगळी जबाबदारी या इंडिपेंडंट एजन्सीकडे असते. बघा, ही इंडिपेंडंट एजन्सी आहे म्हणून त्यावर आत्ताचे जे सत्ताधारी आहेत त्यांचा दबाव राहणार नाही निवडणुकांवरती. त्याचबरोबर ज्यांना निवडून यायचे ते त्यांच्यावरती काही दबाव टाकणार नाहीत. हे फार जास्त महत्त्वाचं आहे. जर खऱ्या अर्थानं लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला काय आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं फ्री, फेअर वेने काम करणं फार जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरं काय आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, UPSC. ही आपली एक इंडिपेंडंट एजन्सी आहे. काय मेन फंक्शन आहे? कंडक्ट एक्झामिनेशन्स फॉर अपॉइंटमेंट ऑफ युनियन सर्व्हिसेस. युनियन सर्व्हिसेसमध्ये जे लोक भरायचे आहेत, IAS, IPS म्हणून भरायचे आहेत, तर त्यांची जी काही परीक्षा घ्यायचं काम कोणाचं आहे? UPSCचं आहे. बघा, हे काम सुद्धा एकदम फ्री, फेअर वेने होणं गरजेचं आहे. इथे जर पार्शालिटी झाली तर खूप चुकीची लोक किंवा जे अनडिझर्विंग लोक आहेत ते तिथे जातील. त्यामुळे काय गरजेचं आहे? युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही इंडिपेंडंट एजन्सी गरजेची आहे. ठीक आहे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. काय ड्युटी आहे? तर कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया इज कीप वॉच ऑन द फायनान्सेस अँड अकाउंट्स ऑफ द युनियन गव्हर्नमेंट्स अँड स्टेट गव्हर्नमेंट्स. युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या फायनान्सवरती लक्ष ठेवण्याचं काम कोण करतं? ही इंडिपेंडंट एजन्सी करते. तर ह्या इंडिपेंडंट एजन्सीज फार जास्त महत्त्वाच्या आहेत भारतीय संविधानातल्या. तर आता आपण बघूयात पुढचं आपलं सेलियंट फीचर. पुढचं सेलियंट फीचर आहे रूल ऑफ लॉ, द कोर प्रिन्सिपल. रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य. काय गरजेचं आहे? तर सुप्रीमसी ऑफ लॉ असणं फार जास्त गरजेचं आहे. द रूल ऑफ लॉ मीन्स दॅट द लॉ इज सुप्रीम अँड एव्हरीवन इन्क्लुडिंग लॉ मेकर्स, गव्हर्नमेंट, ऑफिशियल्स अँड ऑर्डिनरी सिटिझन्स मस्ट फॉलो इट. तुम्ही कोणीही असा, तुम्ही लॉ बनवणारे असा, तुम्ही ऑर्डिनरी सिटिझन असा किंवा तुम्ही गव्हर्नमेंटमधली लोक असा, प्राईम मिनिस्टर असा, काउन्सिल ऑफ मिनिस्टर असा किंवा अजून कोणी असा, तुम्ही कायद्यासमोर काय आहात? समान आहात. लॉ इज सुप्रीम. लॉ सुप्रीम आहे आणि नो वन इज अबाउ द लॉ. तुम्ही कायद्याच्या पुढे कोणीही मोठं नाही. अँड एव्हरीवन इज इक्वली अकाउंटेबल टू इट. आणि प्रत्येकाला तो कायदा इक्वली लागू होतो. ओके. इक्वॅलिटी बिफोर द लॉ. आर्टिकल 14, इक्वॅलिटी बिफोर द लॉ, कायद्यापुढे समानता. वन ऑफ द कोर एलिमेंट ऑफ द रूल ऑफ लॉ इज द प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी बिफोर लॉ विच इज एक्सप्लिसिटली गॅरंटीड इन आर्टिकल 14 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 14 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे बघा, रूल ऑफ लॉ हे कोर प्रिन्सिपल आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे हे एक महत्त्वाचं सेलियंट फीचर आहे.
त्यानंतर फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय आहे, फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज आहेत. आता बघा आपण हे सगळं एक ब्रॉडर पर्स्पेक्टिव्ह घेतोय की काय आहेत वैशिष्ट्य भारतीय संविधानाची, ठळक वैशिष्ट्य काय आहेत, हे सगळं आपण इन डिटेल आपल्या पुढच्या मॉड्यूल्समध्ये बघणार आहोत. तुम्ही जर सिलेबस पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज आता आपण बघूयात. Fundamental rights are those inviolable and natural rights which have been provided under Part 3, Article 12 to 35 of the Constitution. बघा, फंडामेंटल राईट्स हे ते राईट्स आहेत जे इनवॉयलेबल आहेत. ते कुणीच ते तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही, हिसकावून घेऊ शकत नाही आणि ते तुम्हाला माणूस म्हणून मिळतात, नॅचरली तुम्हाला ते मिळतात, असे हे राईट्स आहेत. एखाद्या माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारे असे राईट्स आहेत ते फंडामेंटल राईट्स. आपल्याला नावावरूनच कळतंय काय काय आहे. राईट टू इक्वॅलिटी आहे, राईट टू फ्रीडम आहे, राईट अगेन एक्सप्लॉयटेशन आहे, राईट टू फ्रीडम ऑफ रिलिजन आहे, कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स आहेत आणि राईट्स टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहेत. हा बघा, हा जो राईट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडी, आर्टिकल 32. का महत्त्वाचं आहे? या 5 राईट्सपैकी जर कुठला राईट व्हायोलेट झाला, जर यापैकी कुठल्याही राईट तुमचा व्हायोलेट होत असेल तर या आर्टिकलच्या अंडर, आर्टिकल 32च्या अंडर, राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीजच्या अंडर तुम्ही सुप्रीम कोर्टला डायरेक्ट जाऊ शकता आणि रिट दाखल करू शकता. 4 प्रकारच्या राईट्स. तर मग राईट्स टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आपल्याला कोण देतं? आर्टिकल 32 देतं. आणि ह्या 5ही राईट्सना काय मिळतं? त्यामुळे प्रोटेक्शन मिळतं. आता फंडामेंटल ड्युटीज काय आहेत? फंडामेंटल ड्युटीज आर अ सेट ऑफ मॉरल ऑब्लिगेशन फॉर द सिटिझन्स ऑफ इंडिया. सेट ऑफ मॉरल ऑब्लिगेशन्स आहे. तुम्ही भारताचे नागरिक आहात म्हणून फक्त हक्क करायचं नाही आहे, तर तुम्हाला काही कर्तव्य सुद्धा आहेत, मूलभूत कर्तव्य सुद्धा आहेत. कधी ॲड झाली होती? 42nd अमेंडमेंट इन 1976 मध्ये या ड्युटीज आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲड करण्यात आल्या होत्या. ही जी अमेंडमेंट आहे ती अत्यंत महत्त्वाची अमेंडमेंट आहे. 42nd अमेंडमेंट, हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये खूप जास्त गोष्टी ॲड करण्यात आल्या होत्या आणि बदल करण्यात आले होते. त्यामुळे एक मिनी कॉन्स्टिट्यूशन तयार झालं होतं असं म्हटलं जातं. म्हणून 42nd अमेंडमेंट इन 1976 ही एक इम्पॉर्टंट अमेंडमेंट आहे. त्यामध्येच फंडामेंटल ड्युटीज कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड करण्यात आल्या होत्या. दे आर एन्शाइंड इन पार्ट 4A ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अंडर आर्टिकल 51A. अंडर आर्टिकल 51A आपल्याला फंडामेंटल ड्युटीज दिलेल्या आहेत. आता पुढचा पॉईंट आहे आपला 10th पॉईंट आहे DPSP, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसीज काय आहेत? बघा, केसी वेअर डिस्क्राइब्स डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी ॲज अ लिटिल मोर दॅन अ मॅनिफेस्टो ऑफ एम्स अँड ॲस्पिरेशन्स. एम्स अँड ॲस्पिरेशन्स हे बघा, जेव्हा भारताचं संविधान तयार होत होतं तेव्हा गव्हर्नमेंटकडे एवढा पैसा नव्हता आणि सगळ्या गोष्टी एकाच वेळी लागू करणं, लोकांना देणं, सोशलिस्टिक ॲप्रोचनी काही गोष्टी देऊ करणं हे सरकारला शक्य नव्हतं. पण जेव्हा केव्हा तुमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्ही सरकार म्हणून पहिलं काय केलं पाहिजे? तर ह्या गोष्टी आहेत, ह्या लिस्ट आउट केलेल्या गोष्टी आहेत, यातल्या गोष्टी करा, या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा असं सांगण्यात आलंय संविधानामध्ये. म्हणजे एम्स अँड ॲस्पिरेशन्स, आम्ही भारताच्या नागरिकांना काय देऊ इच्छितो भविष्यामध्ये हे सांगितलंय DPSP मध्ये. ओके, हे काय आहे? गाईडलाईन्स टू गव्हर्नमेंट आहे. जी येणारी सरकारं असतील पुढे त्यांना एक गाईडलाईन राहील की आपण कसं राज्य एस्टॅब्लिश करू इच्छित आहोत आणि त्याला धरून आपल्याला काय करायचं आहे? चालायचं आहे. त्यामुळे ह्या गाईडलाईन्स आहेत. The directive principles of state policy are guidelines and principles set out in the Part 4 of the Indian Constitution 36 to 51 to guide the government in framing laws and policies. These principles are meant to establish social and economic democracy. Social आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसीसाठी हे बनवलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की पॉलिटिकल डेमोक्रेसी असते. आता पॉलिटिकल डेमोक्रेसी तर इंडियामध्ये आहे. ओके आहे, कारण 18 वर्षाच्या पुढे प्रत्येकाला काय आहे?
राईट टू वोट आहे. त्यामुळे पॉलिटिकल डेमोक्रेसी आहे. पण तुमची ही पॉलिटिकल डेमोक्रेसी कधी टिकते? आपण डॉक्टर B.R. आंबेडकर यांची कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भातली मतं आणि एन्झायटी आणि त्यांनी दिलेल्या वॉर्निंग्स पाहिल्या होत्या, तेव्हा आपण हे पाहिलं होतं की त्यांनी सांगितलेलं की तुमची पॉलिटिकल डेमोक्रेसी कधी टिकेल? जेव्हा तुम्ही सोशल आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी एस्टॅब्लिश कराल. बरोबर आहे. त्यामुळे हे एस्टॅब्लिश करण्याचं कामच कोण करतं? DPSP करतं, किंवा त्या संदर्भातल्या गाईडलाईन्स गव्हर्नमेंटला कोण देतं? DPSP देतं. एन्शुरिंग द वेलफेअर ऑफ द पीपल अँड प्रमोटिंग जस्टिस इन व्हेरियस ॲस्पेक्ट्स ऑफ लाईफ. ओके, आता हे नॉन जस्टिसिएबल आहे. जसं की काय फंडामेंटल राईट्स आपण बघितले. जर फंडामेंटल राईट्स व्हायोलेट झाले तर आर्टिकल 32 अंडर आपण काय करू शकतो? आर्टिकल 32 अंडर आपण कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज घेऊ शकतो, म्हणजे सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो. पण जर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स व्हायोलेट झाले, कोणत्या स्टेटने जर तुम्हाला जसं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये सांगितलंय तसं काही देऊ केलं नाही, तर तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. कॅनॉट बी एन्फोर्स्ड बाय द कोर्ट ऑफ लॉ. दे ॲक्ट ॲज अ मॉरल कंपास. मॉरल कंपास आहे हा, मॉरल गोष्टी सांगतं. फॉर द गव्हर्नमेंट इन मेकिंग लॉज अँड पॉलिसीज फॉर द वेलफेअर ऑफ द फॉर ओव्हरऑल वेलफेअर ऑफ द सोसायटी. दे एम टू रिड्यूस इनइक्वॅलिटीज, प्रोटेक्ट सिटिझन्स राईट अँड एन्श्युअर सोशल जस्टिस. ठीक आहे. हे DPSP आहे, हे मॉरल कंपास आहे गव्हर्नमेंटच्या वरचं. आता आपण पाहणार आहोत आपला 11th सॅलियंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी अँड सिंगल सिटिझनशिप. युनिव्हर्सल अडल्ट सफरेज असं सुद्धा ह्याला म्हणतात. अडल्ट सफरेज हॅज हे बघा KM पानीकर यांचं एक कोट आहे, ते आपण आधी एकदा समजून घेऊयात. अडल्ट सफरेज हॅज सोशल इम्प्लिकेशन्स फॉर फार बियॉन्ड इट्स पॉलिटिकल सिग्निफिकन्स. अडल्ट सफरेजला म्हणजे हे जे काही सर्वांना 18 वर्षांच्या पुढील सर्वांना जो काही मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्या अधिकाराचं सोशल इम्प्लिकेशन्स आहेत फार बियॉन्ड दॅट पॉलिटिकल सिग्निफिकन्स. कारण पॉलिटिकल राईट आहे हा, पॉलिटिकल डेमोक्रेसीसाठी दिलेला राईट आहे. पण याचे जे सोशल इम्प्लिकेशन्स आहेत ते फार बियॉन्ड इट्स पॉलिटिकल सिग्निफिकन्स आहेत असं KM पानीकर म्हणतात. आणि ते पुढे म्हणतात, मेनी सोशल ग्रुप्स previously unaware of the strength and barely touched by political changes that had been taken place suddenly realized that they were in a position to wield power. Many social group, भारतात असे बरेच सोशल ग्रुप्स होते ज्यांना माहीतच नव्हतं किंवा ते बेअरली टच होते पॉलिटिकल चेंजेसनी. काय पॉलिटिकल चेंज होतोय, काय घडतंय, कोण स्वतंत्र होतंय, त्याचा काहीच त्यांना फरक पडत नव्हता. कारण त्यांना माहीतच नव्हतं की त्यांच्या हातामध्ये काय आहे, त्यांची स्ट्रेंथच त्यांना माहीत नव्हती किंवा ते काय करू शकतात असं त्यांना वाटत नव्हतं. पण जसं की भारताचं संविधान आलं, युनिव्हर्सल अडल्ट सफरेज आलं, त्यांना मतदानाचा अधिकार आला आणि सडनली त्यांनी रिअलाइज केलं, त्यांना सडनली असं समजून आलं की त्यांच्या हातामध्ये ते आता अशा पोझिशनला आहेत की त्यांच्या हातामध्ये खूप जास्त सत्ता आहे. तुम्ही युनिव्हर्सल अडल्ट सफरेज काय देतं, तर ते एक सोशल सामाजिक भान देतं. कशाच्या संदर्भातलं? एखाद्या नागरिकाच्या पोझिशनला. ओके, म्हणजे बघा सोप्या भाषेत, तुम्ही 18 वर्षाच्या पुढे आहात, मग तुम्ही स्त्री असा, पुरुष असा, कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा, तुम्हाला काय मिळतं? मतदानाचा अधिकार मिळतो युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी थ्रू. आणि तिथून तुम्हाला कळतं की तुम्ही आता अशा एका पोझिशनला आहात की तुम्ही सत्ता बदल करू शकता आणि तुम्हाला हा पॉलिटिकल चेंज घडवून आणता येऊ शकतो, कारण तुम्ही भारताचे नागरिक आहात. युनिव्हर्सल अडल्ट सफरेज एन्श्युअर्स दॅट एव्हरी सिटीजन वन्स दे रीच ॲट द एज ऑफ 18 हॅज राईट टू वोट इन इलेक्शन रिगार्डलेस, जसं की मी सांगितलं, जेंडर, कास्ट, रिलिजन, सोशल स्टेटस, पॉलिटिकल स्टेटस काहीही असू द्यात, तुम्हाला काय मिळतं? राईट मिळतो, राईट टू वोट मिळतं. आता पुढचा आपला पॉईंट आहे सिंगल सिटिझनशिप. सिंगल सिटिझनशिप बघा, प्रत्येक राज्याला वेगळी वेगळी सिटिझनशिप काढावी लागते का? नाही, तुम्ही भारताचे नागरिक आहात. इट इज वन ऑफ द फंडामेंटल फीचर ऑफ द इंडियाज कॉन्स्टिट्यूशन विच एन्श्युअर्स दॅट ऑल सिटिझन ऑफ इंडिया इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेट ऑर रिलिजन इन विच दे रिसाइड आर ट्रीटेड ॲज अ इंडियन सिटिझन्स अँड एन्जॉय द सेम सेट ऑफ राईट्स अँड प्रिव्हिलेज. सगळ्यांना सेम सेट ऑफ राईट्स अँड प्रिव्हिलेज मिळतं.
कारण एकच सिटिझनशिप आहे. ह्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, परत एकदा आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की नॅशनल युनिटी अँड इंटिग्रिटी टिकून राहावी या दृष्टीने केलेल्या या प्रोव्हिजन्स आहेत. आपली हिस्ट्री सुद्धा आपल्याला सांगू शकते की ह्या प्रोव्हिजन्स का आहेत, कशासाठी आहेत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. तर मग आता आपण आपलं पुढचं फीचर बघूयात. नेक्स्ट फीचर आहे आपलं अफर्मेटिव्ह ॲक्शन. बघा, अफर्मेटिव्ह ॲक्शन इज अ प्रॉमिनंट अँड इम्पॉर्टंट सेलियंट फीचर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. खूप महत्त्वाचं असं हे वैशिष्ट्य आहे अफर्मेटिव्ह ॲक्शन, कारण हे भारतीय समाजाच्या कंटेक्स्टमध्ये फार महत्त्वाचं आहे. एम्ड ॲट ॲड्रेसिंग हिस्टॉरिकल सोशल इनइक्वॅलिटीज. भारतामध्ये अशा असंख्य इनइक्वॅलिटीज होत्या, सोशल इव्हिल्स होते. जसं की एक इव्हिल आपल्याला सांगता येईल अनटचेबिलिटी, ओके, अस्पृश्यता होती. तर मग ह्या सगळ्या ज्या काही हिस्टॉरिकल सोशल इनइक्वॅलिटीज होत्या, त्यामुळे एक जो समाज होता, एक जे समाज घटक होते, त्याच्यामध्ये महिला येतात, मार्जिनलाइज्ड ग्रुप्स येतात. तर हे सगळे काय झालं होतं यांच्या बाबतीत, तर हे हिस्टॉरिकल सोशल इनइक्वॅलिटीजमुळे प्रचंड मागे राहिले होते. सो त्यांना बरोबर घेऊन येणं ही फार महत्त्वाची गरज होती. फक्त संविधानामध्ये इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल देऊन भागत नाही, तर जे हिस्टॉरिकली मागे राहिलेत त्यांना पण आपल्याला पुढे आणावं लागणार आहे. याची गरज संविधान सभेतल्या लोकांना जाणवली. ओके, हिस्टॉरिकल सोशल इनइक्वॅलिटीज अँड एन्शुरिंग दॅट मार्जिनलाइज्ड ग्रुप आर प्रोव्हाइडेड विथ इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर सोशल, एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक ॲडव्हान्समेंट. सो ह्या जे काही सोशल ग्रुप्स होते त्यांच्या ह्या ॲडव्हान्समेंटसाठीच इक्वल ऑपॉर्च्युनिटीज मिळाव्यात म्हणून हे अफर्मेटिव्ह ॲक्शन्स घेतल्या गेल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये. काय गरज होती, तर अपलिफ्टमेंट ऑफ डिसॲडव्हान्टेज कम्युनिटीज करायचं होतं, त्यांचं उत्थान घडवून आणायचं होतं. दिस प्रिन्सिपल इज एन्शाइन्ड इन व्हेरियस प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन टू अपलिफ्ट अँड एम्पावर डिसॲडव्हान्टेज्ड कम्युनिटीज. हिस्टॉरिकली जी लोक मागे राहिलेली आहेत त्यांना पुढे आणण्यासाठी म्हणून अशा बऱ्याच प्रोव्हिजन्स भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यांनाच आपण म्हणतो अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. कोण कोण येतं ह्याच्यात? शेड्यूल कास्ट येतात, एससीज, शेड्यूल ट्राईब्स येतात, एसटीज अँड अदर बॅकवर्ड क्लासेस आहेत, त्याचबरोबर वुमन्स, मायनॉरिटीज अँड इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स ऑफ द सोसायटी. सो या सगळ्यांना पुढे नेण्यासाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन आपल्या कॉन्स्टिट्यूशनचं एक महत्त्वाचं फीचर आहे. नेक्स्ट फीचर आहे सिंगल कॉन्स्टिट्यूशन फॉर एंटायर कंट्री. सिंगल कॉन्स्टिट्यूशन फॉर एंटायर कंट्री का गरजेचं आहे? युनिफॉर्मिटी अक्रॉस द नेशन. इंडिया, डिस्पाइट बिंग अ वास्ट अँड डायव्हर्स कंट्री विथ मल्टिपल स्टेट्स अँड युनियन्स टेरिटरीज, ऑपरेट्स अंडर अ सिंगल कॉन्स्टिट्यूशन. एकच एक संविधान आहे भारताचं. प्रत्येक राज्याला वेगळं वेगळं संविधान आहे का? नाही. खूप मेहनत घेऊन, खूप जास्त कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीनी, खूप जास्त डिबेट आणि डिस्कशन करून हे संविधान सर्व देशाला लागू होईल असं बनवलेलं आहे. नॅशनल युनिटी अँड इंटिग्रेशन. बघा, अगेन हिस्टॉरिकली आपल्याला खूप जास्त गोष्टी आहेत ज्या आपल्याला फेस कराव्या लागल्या होत्या. जसं की मी म्हटलं मगाशी की फाळणीची पार्श्वभूमी आपल्याला होती, त्यामुळे नॅशनल युनिटी आणि इंटिग्रेशनसाठी फार जास्त मेहनत कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली घेत होती. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया अप्लाइज टू ऑल रिजन्स इक्वली, प्रोव्हाइडिंग द युनिफॉर्म सेट ऑफ लॉज अँड रेग्युलेशन्स टू गव्हर्न द कंट्री. द आयडिया इज टू मेंटेन नॅशनल युनिटी अँड इंटिग्रेशन. ठीक आहे. आता पुढचं सेंट्रल ऑथॉरिटी. इंडिया इज अ फेडरल स्टेट विथ डिव्हिजन ऑफ पॉवर्स बिटवीन सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट. द सिंगल कॉन्स्टिट्यूशन सर्व्स एज द सुप्रीम लॉ ऑफ द लँड. इट ensures that while states have specific powers under union, concurrent and state list, the basic principles and rights remain uniform across the country. बघा, एक सेंट्रल अथॉरिटी आहे इंडियामध्ये, जसं की आपण पाहिलं की स्ट्रॉंग सेंटर आहे. ओके, स्ट्रॉंग सेंटर आहे. फेडरल आहे कंट्री पण विथ स्ट्रॉंग सेंटर आहे. पण स्टेट्सना सुद्धा काही राईट्स देण्यात आलेले आहेत. आपण पॉईंट पाहतोय सिंगल कॉन्स्टिट्यूशन. सो याच्या कॉन्स्टिट्यूशननी स्टेट लिस्ट अंडर स्टेटला सुद्धा पॉवर दिलेली आहे, ज्याच्यावरती स्टेटच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीज कायदे बनवू शकतात. पण एकच कॉन्स्टिट्यूशन आहे
द बेसिक प्रिन्सिपल अँड राईट्स रिमेन युनिफॉर्म अक्रॉस द कंट्री. जे बेसिक प्रिन्सिपल्स आहेत ते सगळ्या देशामध्ये सारखेच आहेत. दिस बॅलन्स हेल्प्स मेंटेन द सेंट्रल ऑथॉरिटी वाईल रिस्पेक्टिंग रिजनल डायव्हर्सिटी. जी रिजन्सची डायव्हर्सिटी आहे ती पण याच्यातून प्रोटेक्ट होतीये आणि सेंटरची ऑथॉरिटी सुद्धा कायम राहते. ठीक आहे, आता आपला 14th पॉईंट आहे, 14th फीचर आहे कॉन्स्टिट्यूशनचं, ते म्हणजे द सोशल डॉक्युमेंट नॉट जस्ट अ लीगल वन. हे फक्त लीगल डॉक्युमेंट नाही आहे. ओके, डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी सांगितलं होतं आपल्या कोर्टमध्ये, आपल्या एका स्पीचमध्ये, द कॉन्स्टिट्यूशन इज नॉट अ मेअर लॉयर्स डॉक्युमेंट, इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ अँड इट्स स्पिरिट इज ऑलवेज द स्पिरिट ऑफ एज. कॉन्स्टिट्यूशन हे फक्त लॉयर्सचं डॉक्युमेंट नाही आहे, तुम्ही फक्त कोर्टामध्ये केस लढण्यासाठी आणि ती जिंकण्यासाठी म्हणून वापरायचं असं हे डॉक्युमेंट नाही आहे. फक्त याच्यात रूल्स अँड रेग्युलेशन्स अशाच गोष्टी दिलेल्या नाही आहेत, तर ते एक जगण्याची पद्धत आहे, जीवन पद्धती आहे. इट इज अ व्हेकल ऑफ लाईफ, तुमचं जीवन चालू राहण्यासाठी, चांगलं चालण्यासाठी म्हणून एक व्हेकल म्हणून ते काम करेल तुमच्या जीवनाचं. अँड इट स्पिरिट ऑलवेज द स्पिरिट ऑफ एज, आणि काळाचं ते एक स्पिरिट म्हणून राहील असं डॉक्टर B.R. आंबेडकर म्हटले होते. वाईल द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया सर्टनली आउटलाइन्स द गव्हर्नन्स framework, it also plays a significant role in addressing the social realities and challenges of the countries. Our constitution is not a mere political document. It is essentially a social document. बघा, जस्टिस K.S. हेगडे अँड A.K. मुखर्जिया, केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरला, जी बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन केस आहे 1973ची, त्यामध्ये जजेसने आपलं ओपिनियन देताना सांगितलं होतं, त्यांनी एक कोट केला आहे की अवर कॉन्स्टिट्यूशन इज नॉट मेअर अ पॉलिटिकल डॉक्युमेंट. आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपलं संविधान हे फक्त एक पॉलिटिकल डॉक्युमेंट नाही आहे, तर हे इसेन्शियली अ सोशल डॉक्युमेंट आहे. सुरुवातीपासूनच हे एक सोशल डॉक्युमेंट आहे. इट इज, पुढे ते म्हणतात, इट इज बेस्ड ऑन अ सोशल फिलॉसॉफी अँड एव्हरी सोशल फिलॉसॉफी लाईक एव्हरी रिलिजन हॅज टू मेन फीचर्स. ही एक सोशल फिलॉसॉफी आहे आणि प्रत्येक सोशल फिलॉसॉफीला, जसं प्रत्येक रिलिजनला काय असतं, दोन फीचर्स असतात. कोणते, तर बेसिक आणि सर्कमस्टेन्शियल. बेसिक हे कॉन्स्टंट राहतं, बेसिक काय राहतं, कॉन्स्टंट राहतं. द फॉर्मर रिमेन्स कॉन्स्टंट अँड लॅटर इज अ सब्जेक्ट टू चेंज, अँड सर्कमस्टेन्शियल म्हणजे चेंज होऊ शकतं. आता बघा, ही सोशल फिलॉसॉफी आहे कॉन्स्टिट्यूशन ही, आणि त्याच्यामधले जे बेसिक आहे ते बदलणार नाही, आणि जे सर्कमस्टेन्शियल आहे ते सब्जेक्ट टू चेंज आहे. हे केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरलाच्या केसमध्ये सांगितलं होतं. सर्कमस्टेन्शियल म्हणजे काय, उद्या कदाचित ह्या व्यवस्थेमध्ये बदल होतील, लोक बदलतील, समाजव्यवस्था बदलेल, गोष्टी बदलतील, मग काही चेंजेस आपल्याला करावे लागतील. 368 काय यासाठीच आहे. तर मग हे जे इझिली बदलता येईल ते असतील सर्कमस्टेन्शियल. ओके, आणि बेसिक म्हणजे ही मूळ फिलॉसॉफी आहे, ही बदलू शकत नाही तुम्ही, कारण ही एक सोशल फिलॉसॉफी आहे, रिलिजियस फिलॉसॉफी आहे. म्हणजे एक एव्हरी रिलिजनकडे जशी फिलॉसॉफी असते तशी ती आहे. ठीक आहे, आता आपण पुढचं बघूयात. आपला पुढचा पॉईंट 15th पॉईंट, तो शेवटचा पॉईंट आहे आपला. शेवटचं सेलियंट फीचर आहे ते म्हणजे इमर्जन्सी प्रोव्हिजन्स. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स, द इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आउटलाइन्ड इन द पार्ट 18 of the Indian Constitution are designed to maintain sovereignty, integrity and stability during the time of crisis. क्रायसिस झाले, वॉर झालं, काय करायचं, तर म्हणून दिलेल्या ह्या प्रोव्हिजन्स आहेत. इंटरनल अँड एक्सटर्नल डिस्टर्बन्सेस येऊ शकतात. द क्रायसिस कॅन अराइजेस ड्यू टू इंटरनल डिस्टर्बन्सेस सच एज आर्म रिबेलियन, इंटरनल कॉन्फ्लिक्ट और ब्रेकडाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी. कॉन्स्टिट्यूशनल जी मशिनरी आहे, कॉन्स्टिट्यूशनने जे सेट करून दिलेलं स्ट्रक्चर आहे तेच मोडकळीस आलं किंवा रिबेल केलं कोणीतरी, तर काय लागेल, आपल्या हातामध्ये काही इमर्जन्सीच्या प्रोव्हिजन्स लागतील, म्हणून केल्या गेलेल्या या प्रोव्हिजन्स आहेत. और एक्सटर्नल डिस्टर्बन्सेस येऊ शकतात, बाहेरच्या राष्ट्रांनी आक्रमण केलं, वॉर केलं, एक्सटर्नल ॲग्रेशन झालं, तर आपल्या हातामध्ये दिलेल्या ह्या इमर्जन्सी प्रोव्हिजन्स आहेत. त्यामध्ये काय आहे, नॅशनल 'स्टेट इमर्जन्सी अँड फायनान्शियल इमर्जन्सी'. नॅशनल इमर्जन्सीमध्ये
national emergency can be declared in case of war, external aggression and armed rebellion that threatens the security and stability of the nation. देशाची जी काही सार्वभौमता आहे, सिक्युरिटी आहे, तिला जर थ्रेटन होत असेल, तिला जर धोका निर्माण झाला असेल तर नॅशनल इमर्जन्सी लागू होते. स्टेट इमर्जन्सी जसं मगाशी आपण पाहिलं होतं की गव्हर्नर हा स्टेटचा एजंट असतो, तो प्रेसिडेंटला सांगतो की एखाद्या राज्यामध्ये जर कॉन्स्टिट्यूशनला धरून राज्यकारभार होत नसेल तर त्याची सूचना तो कुणाला देतो, प्रेसिडेंटला देतो. आणि मग त्यामुळे इट कॅन बी डिक्लेअर्ड इफ द प्रेसिडेंटने बिलीव्ह केलं दॅट द गव्हर्नन्स ऑफ द स्टेट कॅनॉट बी कॅरीड आउट अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे काय होतं, प्रेसिडेंट रूल लागू होतो, म्हणजे युनियनकडे पॉवर जातात स्टेटच्या. त्याच्यानंतर आहे फायनान्शियल इमर्जन्सी. फायनान्शियल इमर्जन्सी कॅन बी डिक्लेअर्ड वेन द प्रेसिडेंट्स बिलीव्ह, परत प्रेसिडेंटला असं वाटतं की दॅट द फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑर क्रेडिट ऑफ इंडिया ऑर एनी पार्ट ऑफ इट्स टेरिटरी इज थ्रेटेंड. जर धोक्यात आहे काय, भारतावरती खूप जास्त कर्ज झालं आहे त्याच्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटी पण धोक्यात आहे, किंवा अजून काही गोष्टी झाल्यात, पार्ट ऑफ इट्स टेरिटरीमध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत ज्या फायनान्सेसच्या रिलेटेड आहेत, पैशाच्या संदर्भातल्या आहेत, तर प्रेसिडेंट काय लागू करेल, फायनान्शियल इमर्जन्सी लागू करेल. तर हे होते आपले 15 सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. एकदा पटकन आपण बघूयात काय काय होतं. लेंदियस्ट रिटन कॉन्स्टिट्यूशन, खूप जास्त मोठं विस्तृत असं लिखित संविधान आहे भारताचं. ब्लेंड ऑफ रिजिडिटी अँड फ्लेक्सिबिलिटी, काही प्रोव्हिजन्स पटकन अमेंड होऊ शकतात, काही अमेंड करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत करावी लागते, जसं की स्पेशल मेजॉरिटी और रॅटिफिकेशन ऑफ बाय स्टेट करावं लागतं. त्यानंतर पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट. पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट, दोन प्रकारचे गव्हर्नमेंट असतात, प्रेसिडेन्शियल और पार्लमेंटरी. तर मग इंडियाने जे स्वीकारले ते पार्लमेंटरी फॉर्म ऑफ द गव्हर्नमेंट आहे, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह इज अ पार्ट अँड रिस्पॉन्सिबल ऑफ द लेजिस्लेचर. त्याच्यानंतर फेडरल सिस्टम विथ युनिटरी बायस. सेंटर आणि स्टेटमध्ये काय आहे, डिव्हिजन ऑफ पॉवर्स आहेत, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट अँड कंकरंट लिस्ट असते. पण युनिटरी बायसनेस आपल्याला सगळीकडेच दिसून येतो. स्टेट हे एक स्ट्रॉंग सेंटर हे एक स्ट्रॉंगर आहे दॅन स्टेट. त्याच्यानंतर सेपरेशन ऑफ पॉवर, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशियरी, ह्या तिन्ही ब्रांचेसमध्ये पॉवरचं सेपरेशन आहे. पण इंडियामध्ये स्ट्रिक्ट सेपरेशन नाही आहे USA सारखं. तर काय आहे, आपलं थोडंसं फ्लेक्झिबल अप्रोच आहे सेपरेशन ऑफ पॉवर्सच्या बाबतीत. इंडिपेंडेंट ज्युडिशरीवरती कुठलाही एक्सटर्नल कंट्रोल नसेल, त्याचबरोबर कुठल्या ब्रांच ऑफ द गव्हर्नमेंटचा कंट्रोल नसेल. ज्युडिशरी इंडिपेंडंट नसणार आहे. काही इंडिपेंडंट एजन्सीज आहेत, जसं इलेक्शन कमिशन असेल, UPSC असेल. कशासाठी, तर परत एकदा कोणत्याही एक्सटर्नल कंट्रोलशिवाय काही निर्णय घेता यावेत आणि काही प्रक्रिया पार पडाव्यात, जसं की इलेक्शन असेल, एक्झाम्स असतील, तर त्यासाठी इंडिपेंडंट एजन्सीज आहेत. रूल ऑफ लॉ, द कोअर प्रिन्सिपल. रूल ऑफ लॉ म्हणजे इक्वॅलिटी बिफोर लॉ, प्रीडॉमिनन्स ऑफ लीगल स्पिरिट अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. हे कॉन्स्टिट्यूशनच्या सगळ्या प्रोव्हिजन्समध्ये आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आहे फंडामेंटल राईट्स अँड ड्युटीज, पार्ट 3 अँड पार्ट 4. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, पार्ट 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. फंडामेंटल राईट्स एन्फोर्सेबल आहेत कोर्टमध्ये, पण वेअर ॲज डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हे इन्फोर्सेबल नाही आहे. यासाठी तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही. ह्या मेअर गाईडलाईन्स आहेत, कोणाला दिलेल्या, गव्हर्नमेंटला दिलेल्या. त्यानंतर युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज अँड सिंगल सिटिझनशिप. युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचाईज और युनिव्हर्सल अडल्ट सफ्रेज म्हणजे 18 वर्षाच्या पुढे असाल तर तुम्हाला काय मिळणार आहे, वोटिंग राईट मिळणार आहे. आणि सिंगल सिटिझनशिप, एकच सिटिझनशिप आहे, भारताचे नागरिक. बाकी काही तुम्हाला त्यासाठी स्टेट वाईज काही सिटिझनशिप काढायची गरज नाही आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शन्स, रिझर्वेशन सारख्या प्रोव्हिजन्स केलेले आहेत, कारण मार्जिनलाइज्ड ग्रुप्स आहेत, मायनॉरिटीज आहेत, वुमन्स आहेत, त्यांची अपलिफ्टमेंट व्हावी या दृष्टीने केलेल्या आहेत, कारण त्यांच्यावर हिस्टॉरिकली काय झालं आहे, अन्याय झाला आहे. सिंगल कॉन्स्टिट्यूशन फॉर एंटायर कंट्री, सगळ्या देशासाठी एकच कॉन्स्टिट्यूशन आहे, कारण आपल्याला काय मेंटेन करायचं आहे, तर युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन टिकवून ठेवायची आहे. त्यासाठी आपण अशा प्रोव्हिजन्स केल्यात ज्या सगळ्या स्टेट्सवरती इक्वली लागू होतील. पण काही ज्या गोष्टी असतील त्यासाठी आपण स्टेटकडे सुद्धा ऑटोनॉमी दिलेली आहे, स्टेट लिस्ट अंडर. ते त्याच्यावरती स्टेट लेजिस्लेचर आपले कायदे सुद्धा बनवू शकतं. अ सोशल डॉक्युमेंट, नॉट जस्ट अ लीगल वन. आपण डॉक्टर BR आंबेडकर यांचा कोट पाहिला होता की हे फक्त लॉयर्ससाठीचं डॉक्युमेंट नाही आहे, तर हे काय आहे, हे एक सोशल डॉक्युमेंट आहे. इमर्जन्सी प्रोव्हिजन्स जसं मी सांगितलं आत्ताच, 3 प्रकारच्या इमर्जन्सी असतात, नॅशनल इमर्जन्सी, स्टेट इमर्जन्सी आणि
कुठली इमर्जन्सी, फायनान्शियल इमर्जन्सी. स्टेट इमर्जन्सी म्हणजेच प्रेसिडेन्शियल रूल. तर मग क्रायसिसच्या सिच्युएशनमध्ये ह्या इमर्जन्सी प्रोव्हिजन्स कुणाला वापरता येतील, गव्हर्नमेंटला वापरता येतील आणि त्या क्रायसिसमधून बाहेर येण्यासाठी देशाला मदत होईल. तर हे होते आपले सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आता आपले 3 पॉईंट पहिल्या मॉड्यूलमधले कव्हर झालेले आहेत. आता चौथा पॉईंट आहे प्रिॲम्बल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. ठीक आहे, तर थांबूयात आता. थँक्यू.